नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये। गेल्या 6 तारखेपासून पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। म्हणायला पवित्र पोर्टल सुरू जरी झालेलं असलं तरी आतापर्यंत अनेक अभियोग्यताधारक ज्यांना आपल्या लॉग इन मध्ये जाऊन प्राधान्यक्रम जनरेट देखील करता आले नाही। एवढंच नाही तर त्यांना साधा ओटीपी देखील येत नाहीये आणि कुणाला ओटीपी आला तर त्यांना पुढे जाऊन प्रेफरन्सेस जनरेटच होत नाही। कुणाचे प्रेफरन्सेस जनरेट झाले तर फक्त काही मर्यादितच प्राधान्यक्रम आले, तर आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना लिमिटेड प्रेफरन्सेसच आलेले आहेत, जे की त्यांना यायला पाहिजे होते जास्त। असं अनेक अडचणींनी सध्या महाराष्ट्रातील अभियोग्यताधारक हे व्याकुळ झालेले आहे। 5G नेटवर्क पासून भावजीला सांगून झालं तरी देखील प्राधान्यक्रमाची जी काही लॉग इन करण्याची प्रोसेस आहे ती काही होत नाहीये। एवढंच नाहीये तर ब्राउझरवर जसं की क्रोम ब्राउझर आहे त्यापेक्षा मोझिला फायरफॉक्स ब्राउझरवर देखील वापरून झालेला आहे। ब्राउझरवर जाऊन देखील कोणताच परिणाम त्या ठिकाणी होत नाहीये, कारण ओटीपीच येत नाही। ओटीपी आला तर पुढे सरकत नाहीये आणि प्राधान्यक्रम जनरेट देखील होत नाहीये। अशा परिस्थितीमध्ये सर्व अभियोग्यताधारक आज सध्या टेन्शन मध्ये आहेत। त्यांच्या समोर मला जागा किती येणार आहेत, मला कोणत्या आस्थापना दिसतात, मला प्राधान्यक्रम देऊन लॉक करायचे आहेत, हे विचार खूप दूरचे झाले। साधा लॉग इन देखील करता येत नाहीये आणि सगळ्यात मोठं टेन्शन म्हणजे 11 तारीख। कारण 11 तारीख ही शेवटची तारीख जरी दिलेली असली तरी या एवढ्या कमी दिवसांमध्ये 6 तारीख गेली, 7 तारीख गेली, 8 तारीख गेली आणि आता फायनली 9 तारीख देखील गेलेली आहे। 1,71,000 अभियोग्यताधारक जे यामध्ये सेल्फ सर्टिफिकेशन पूर्ण केलेलं आहे ते सर्व रात्रंदिवस जागरण करून मुदत ही जी डोळ्यासमोर दिसत आहे त्यामुळे सध्या टेन्शन मध्ये आलेले आहेत। तर सध्या महाराष्ट्र शासन किंवा जे काही प्रशासन आहे, जे पवित्र प्रणाली चालवत आहेत, या सर्व अधिकारी तसेच मंत्री महोदयांना विनंती आहे की लवकरात लवकर निदान मुदतवाढ तरी जाहीर करावी। कारण एवढ्या कमी दिवसांमध्ये प्राधान्यक्रम जनरेट करून तेवढ्या मोठ्या जागांचा अभ्यास देखील करणं, त्या जागानुसार आपण कुठे पात्र आहोत, कारण पुढचे सर्व आयुष्य त्या अभियोग्यताधारकांना त्या ठिकाणी सर्व्हिस करायची आहे आणि जर त्यांना हा जो डाटा आहे तो अनालिसिस करून प्राधान्यक्रम प्रॉपरली देण्यासाठी मुबलक वेळ भेटला नाही तर किती टेन्शन मध्ये कुठल्या प्रकारे जर अभियोग्यताधारकांनी प्राधान्यक्रम दिले तर भविष्यातील नोकरी लागून देखील त्यांना नको त्या ठिकाणी जॉईन होण्याची वेळ जर आली तर याच्यासाठी कोण जबाबदार असणार आहे। त्यामुळे कमीत कमी 10 ते 15 दिवसांचा जो 15 दिवस आणखीन है ना या ठिकाणी अभियोग्यताधारकांना जरी दिले तरी त्यामध्ये अभियोग्यताधारकांची कुठल्याच प्रकारची नाराजी नसणार आहे मित्रांनो। याचं कारण असं की आता 6 तारखेपासून तुम्ही 10 दिवस जरी म्हटलं तर 26 तारीख येईल। 26 मध्ये आणखीन 5 दिवस वाढवून म्हणजे 15 दिवस जर म्हटलं तर 29-30 ऑगस्ट, साधारणतः ऑगस्ट महिना जरी प्राधान्यक्रमामध्ये गेला तरी अभियोग्यताधारकांना कुठल्याच प्रकारचे खंत नाहीये, कारण त्यांना आपले प्राधान्यक्रम देण्यासाठी एक मुबलक वेळ पाहिजे। मागच्या वेळेसही असंच झालं। 14 मे 2025 हीच अंतिम मुदत होती आणि तेवढ्याच मुदतीमध्ये सर्वांना काय करायचे होते, डॉक्युमेंट्स त्यामध्ये अपलोड करून त्यांना आपलं रजिस्ट्रेशन करायचं होतं। त्यामध्ये देखील प्रशासनाने मुदतवाढ फारशी दिली नाही। मग अशा परिस्थितीमध्ये सर्व अभियोग्यताधारक आज रोजी टेन्शन मध्ये आहे। त्यामुळे माझं सर्व अभियोग्यताधारक मित्रांना एवढंच सांगणं आहे की मित्रांनो, सध्याच्या घडीला तुम्ही पॅनिक होऊ नका, कारण तुम्ही जेवढे पॅनिक व्हाल तेवढं तुमचं डोकं काम करणार नाही आणि जेवढं डोकं काम करणार नाही तेवढं तुम्ही अगदी व्यवस्थितपणे प्राधान्यक्रम देऊ शकणार नाही। त्यामुळे चिंता करू नका, फक्त एक गोष्ट करा, आता ईमेल करून झालेत, जे काही वेबसाईट आहे त्यामध्ये जी लिंक दिली होती त्या ठिकाणी अनेक नाही तर हजारो अभियोग्यताधारकांनी ईमेल केलेले आहेत। आता जे काही मित्रमंडळी आहेत ते आमदार खासदार यांना देखील निवेदन देण्याच्या मूडमध्ये आहेत की बा तुम्ही लक्ष घाला। मागे जसे अनेक पदाधिकारी होते, इतर मंत्री होते, यांनी देखील लक्ष घातलेलं आहे की अशा प्रकारे अभियोग्यताधारकांच्या सोबत जे काही खेळणं चाललेलं आहे, त्यांच्या भावनांशी खेळणं चाललेलं आहे। कारण रात्रंदिवस जागरण करून प्राधान्यक्रम देण्यासाठी असा डोळा सारखा स्क्रीनकडे लागलेला आहे की ओटीपी येतोय का, कधी येतो ओटीपी, आहे की नाही। त्या ओटीपीची वाट पाहण्यामध्ये हा अभियोग्यताधारक आज रोजी टेन्शन मध्ये आणि त्याला दुसरे काही कामच नाहीये। जसं काय त्याला भरपूर कामं आहेत, त्याला इतर ठिकाणी कामही करावं लागते स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी आणि त्यामुळे दिवसभर ते वेळ देऊ शकत नाहीये। त्यासाठी अभियोग्यताधारक हे सकाळी, संध्याकाळी किंवा इतर वेळेमध्ये देखील सारखे मोबाईलवर तर काम होत नाही, कोणाच्या लॅपटॉपवर आहे, कुठे नेट कॅफेवर जाऊन बसत आहेत, 6-6 घंटे तिथे वाट पाहून घरी येत आहेत
आणि शेवटी पदरीच निराशा येत आहे. म्हणून अभियोग्यता धारक मित्रांच्या वतीने सर्व शासकीय तसेच प्रशासकीय अधिकारी पदाधिकारी जे काही आहेत या सर्वांना नम्र निवेदन आहे की आपण लवकरात लवकर मुदतवाढ देण्याचं जे काही हे असेल, निवेदन असेल, प्रसिद्धी पत्रक असेल ते पब्लिश करा. कारण जेवढ्या लवकर तुम्ही हे निवेदन प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध कराल तेवढा सर्व अभियोग्यता धारकांच्या वरचा ताण कमी होईल आणि आपोआपच सर्व्हरवरचं हे जे लोड आहे ते देखील कमी होईल. हा वरवरचा प्रॉब्लेम नाहीये तर हा सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, हा यूसी ब्राउझरवर नव्हे तर क्रोम ब्राउझरवर जाऊन आलेले आहेत अभियोग्यता धारक. त्याच्याही पुढे इथं इनकॉग्निटो मोड देखील करून बघितलेला आहे, तरी देखील हा प्रॉब्लेम सुटत नाहीये. कारण सगळे अभियोग्यता धारक एकाच वेळीच या पोर्टलवर आपलं प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी तुटून पडलेले आहेत किंवा अक्षरशः डोळे लावून बसलेले आहेत. कारण त्यांना इतके दिवस 15 महिने 16 महिने 17 महिने वाट पाहायला लावलेली आणि आता तुम्ही मुदतवाढी देऊन 15 दिवस देखील मोकळे दिसू देत नाहीयेत. म्हणजे किती टेन्शन आहे त्यांच्यावर हे समजून घ्या आणि मुदतवाढ द्या. मुदतवाढ दिल्यामुळे त्यांचा पॅनिकनेस कमी होईल आणि आपोआपच काय होईल की अभियोग्यता धारक आलटून पालटून सर्व्हरवर आपले प्राधान्यक्रम डाउनलोड करतील, जनरेट करतील, असाइन करतील, लॉक करतील आणि सगळं सुरळीत होईल. बस एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे. अभियोग्यता धारक मित्रांना काय वाटतं यासाठी देखील कमेंटमध्ये तुम्ही आपली प्रतिक्रिया नोंदवा. आणि हो मित्रांनो, प्राधान्यक्रम कसे द्यायचे याच्या संदर्भात देखील आपल्या चॅनलवर अनेक व्हिडिओज बनवलेले आहे, ते देखील तुम्ही आवर्जून बघा. आणखीनही तुम्हाला जर कुठल्या प्रकारची मदत लागत असेल तर ते देखील कमेंटमध्ये नक्की नोंदवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग टिल टुडे.